छान अशी आपली भाजी झालेली आहे तर तयार आणि झटपट ही भाजी होती. शॉर्टकटमध्ये आहे पण अतिशय चविष्ट आणि खूप अशी स्वादिष्ट भाजी होती. एकदा नक्की करून पहा आणि कशी बनवली मी पुढे भाजी तुम्हाला सांगतेच, त्यासाठी व्हिडिओ मात्र नक्की पहा. तर चला, सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ जरासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं पाहू शकता मस्त मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याने जिरं, मोहरी आणि कढीपत्ता थोडसा टाकलेला आहे आणि डायरेक्ट मसाला टाकून घेतलेला आहे. तर आता तुम्ही म्हणाल की डायरेक्ट मसाला का टाकला ताई तुम्ही, तर मी मसाल्यामध्ये टमाटर, कांदा हे आधीच मी काढून घेतलेलं होतं भरपूर असं, की मग जेणेकरून मी फोडणी द्यायच्या वेळेस नाही घेतलं. तर पाहू शकता मस्त आपला मसाला तयार झालेला आहे. एकदम तेल सुटेपर्यंत ते मसाला होऊ द्यायचा आणि तेल सुटलं की छान असा मग चव येते भाजीला. तर आता मिरची पावडर आणि हळद, चवीनुसार मीठ, स्वादानुसार तिखट असं मी टाकून घेणार आहे. धने पावडर पूर्ण असं टाकून घेतलं. तर पाहू शकता आणि वरून टाकलेला थोडासा घरगुती मसाला. तर मस्त गरा फिरून घ्यायचा आणि छानपैकी हा पण मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत पुन्हा मसाला होऊ द्यायचा पूर्ण. आणि आता टाकणार आहे मी एक सिक्रेट. तर हे सिक्रेट तुम्ही पाहू शकता. तर थोडंसं मी दही टाकलेलं आहे. दही टाकलं की भाजी एकदम छान अशी ग्रेव्ही छान होते आणि म्हणून मग मी दही थोडंसं टाकलं. तर ही भाजी कशाची आहे तुम्हाला पाहून समजलंच असेल. तर आज भाजी आहे ही सुनड्या. तर पाहू शकता भाजीला कलर किती मस्त आलेला आहे. तर आता इकडे आपण जेवढं आपल्याला लागणार तेवढं रस्सा करून घेणार आहोत भाजीला. पाहू शकता मला तिघंजणांपुरतीच भाजी बनवायची आहे. तर मी एवढाच करून घेणार आहे. थोडासा लागला तर शेवटी टाकणार आहे. चला, तर इथं मस्त बेसन मी आता गाळून घेते. तर बेसन घरच्या डाळीचंच आहे. तर मग मी प्रत्येक वेळी जेव्हा बेसनाचं काम पडते तेव्हा मी गाळून बेसन घेत असते. तर पाहू शकता अशा पद्धतीने. तर आता इथे टाकणार आहे मी मसाले. तर मसाले तुम्हाला दाखवते. तर पूर्ण आता हे मसाले मी टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ, हळद आणि तिखट आणि जिरं, मोहरी असं सर्व टाकून घेणार आहे मी. आणि थोडंसं काळा मसाला, धने पावडरसुद्धा टाकणार आहे. आणि शेवटी टाकणार आहे त्यातनी दही. यातनी पण थोडंसं दही वापरणार आहे मी. आणि दही वापरले की याची चपाती जी आपण बनवतो पोळी ती अशी सॉफ्ट होते. म्हणून मग दही टाकणं हे गरजेचं असते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. तर सगळ्यात शेवटी आता टाकणार आहे मी कोथिंबीर. तर पाहू शकता कोथिंबीर पण खूप छान अशी हिरवीकाचं मस्त बारीक करून टाकून द्यायची. आणि थोडीशी यातनी मला घ्यायचं होतं कसुरी मेथी घ्यायची होती पण मी ते विसरले. तर ठीक आहे. तर इकडे मस्त तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर इकडे पाणी टाकून थोडं पाणी टाकून मस्त ग्रेव्ही मी तयार करून घेतलेली आहे बेसनाची. तर पाहू शकता अशा पद्धतीने पातळसर करायची आपल्याला. डायरेक्ट स्पोर करायचं आहे तव्यावर. तर अशा पद्धतीने थोडं पाणी टाकून मस्त ग्रेव्ही आपली बनवून घ्यायची आहे. तर पाहू शकता कसं भाजीला आपण खूप प्रश्न असे म्हणजे पडतात. सकाळ संध्याकाळ टेन्शन आपल्याला भाजीचंच असते. अर्धा टाईम त्या स्वयंपाक भाजीच्या करण्यापेक्षा तर त्या भाजीतून विचारायचंच मी आपला टाईम वेस्ट वाटते. म्हणून मग मी रातच्यानंच विचार करून ठेवते आणि सकाळचं संध्याकाळी असं मी बनवत असते. तर तवा बघा किती छान तपलेला आहे. तर तव्यावर मस्त तेल टाकून तेलसुद्धा तपू देणार आहे. आणि त्याच्यावर मी मस्त चपाती बेसनाची करून घेणार आहे. तर आज आरबी घरी होती. तर आरबीला बरं नव्हतं. तर आरबी आज घरी होतं. मला सोबती मग कोणी म्हटलं आहे आज. तर आरबीचं होतं मग मागं पुढे करणं सुरू. तर तेल आपलं छान असं तापलेलं आहे. तर मस्त त्याच्यावर बेसन असं बघा सोडून दिलेलं आहे. तर मस्त पूर्ण चपाती छान अशी तेलात होऊ द्यायची किंवा झाकून ठेवायची. आणि झाकून नाही ठेवली तरी चालेल. तर एका साईडनं आपला रस्सा पण मस्त शिजत आहे. तर पाहू शकता असं फिरून घ्यायचं. फिरून घेतली की पातळसर असा मस्त त्याचा
पोळी तयार होते. अशीच आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे आणि थोडासा वाळवायचा आहे. तर इकडे पाहू शकता आपलं मस्त रस्सा पण असा शिजलेला आहे. बघा तरी किती छान आलेली आहे. तर अशा पद्धतीने भाजी खूप छान होती. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर तिकडच्या साईडनं मस्त पोळी होत आहे. इकडच्या साईडनं आता गॅस मी इकडचा बंद केलेला आहे रश्श्याचा जो होता तो, कारण की रस्सा आपला फुल असा शिजलेला आहे. आणि पाहू शकता इथं थोडंसं आरामशीर हाताळायचं, कारण की गरमही असते आणि ते तुट्याचासुद्धा हे असते. तर बघू शकता साईडनं तुटलेलंच आहे. तर काही विषय नाही. चला तर मस्त होऊ द्यायची, दोन्ही बाजूनं खरपूस अशी होऊ द्यायची पोळी, बेसन पोळी. आणि नंतर मस्त मग थंडी होऊन यातनी आपल्यात टाकून द्यायची, कापायची आणि नंतर मग रश्श्यात सोडून द्यायची. तर पाहू शकता थंड झालेली आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण बनवून घेतलेली आहे. तर तुम्ही असे काप मस्त चाकूने असे काप करायचे व्यवस्थित आणि ज्या आपण रस्सा बनवलेला आहे भाजीचा त्या रश्श्यामध्ये टाकून द्यायची. तर खूप छान आणि चविष्ट ही भाजी होती. एकदा नक्की करून पहा तुम्ही. अशा पद्धतीने शॉर्टकट आहे पण छान होते. मग एकदा करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली ती. तर अशा पद्धतीने मस्त मी चौकोन असे काप त्याचे करून घेतलेले आहेत, कारण की काप व्यवस्थित करून घ्यायचे. पोळी आपली जे आपण बनवतो ते तव्यावरच छान होऊ द्यायची. नंतर आपल्याला गरम म्हणजे जे रस्सा जो असते भाजीचा तो फक्त गरम असला तरी मग त्यातने आपण सोडू शकतो. तव्यावर छान झाली की, तव्यावर पण छान झाली नाही तर मग उकळीत सोडू शकता तुम्ही. तर माझी मी तव्यावर छान होऊन घेतली, म्हणजे शिजून घेतलेली होती, भाजून घेतलेली होती. तर आता मस्त असं गरम रश्श्यात मी सोडणार आहे. तर पाहू शकता अप्रतिम अशी भाजी झालेली होती आपली तयार. तर तुम्हाला सांगते तुम्ही एकदा नक्की करून पहा, घरच्यांना खूप आवडेल. तर तुम्हाला डबल हीच भाजी करायला लावते ही माझी गॅरंटी आहे. तर नक्की करून पहा. आणि भातासंग किंवा भाकर किंवा भातासंग एकदम छान भाजी लागते. तर भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. रेसिपी ही कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आता प्लेटमध्ये आपण काढून पाहूया. तर प्लेटमध्ये मस्त अशी काढून घेऊया. बघू शकता किती छान असा रस्सा आलेला आहे. छान रस्सा झालेला आहे आणि भाजी बघा किती छान दिसत आहे. मस्त वरून आता आपण याच्यात कोथिंबीर टाकणार आहोत. चला तर भाजी आपली केलेली आहे. तर पाहू शकता किती छान झालेली आहे. चला या सर्वांनी खायला चला तर बाय.